गोकुळ साखर कारखान्याने ऊस बिल थकवल्याच्या निषेधार्थ सोलापूरमध्ये शेतकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन। पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न, तर गोकुळ कारखान्यानं 130 कोटी रुपये ऊस बिल हे थकवल्यानं मागील 17 दिवसांपासून शेतकऱ्यांचं उपोषण सुरू आहे। सांगलीच्या भाग्यनगरातील वादानंतर विटा शहरात शक्तीपीठ विरोधात मोर्चा। आंदोलकांनी विटा तहसील कार्यालयामध्ये ठिय्या मांडला। सकाळी महामार्गाच्या मोजणीवरून शेतकरी आणि विटा पोलिसांमध्ये वाद। सांगलीच्या भाग्यनगरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीवरून तणाव निर्माण। महामार्गाच्या मोजणीवरून शेतकरी आणि विटा पोलिसांमध्ये वाद। मोजणी होणार असल्यानं रात्री 2 वाजेपासून पोलीस बंदोबस्त तैनात। पोलिसांच्या वागणुकीवरून शेतकऱ्यांचा संताप। धाराशिवमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तुळजापूरमध्ये रास्ता रोको आंदोलन। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सरसकट आणि विनाअट कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं हल्लाबोल आंदोलन। खरीप हंगाम तोंडावरती असताना पीक विम्याची रक्कमही मिळाली नसल्यानं शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त। इंदापूरच्या भरणेवाडीमध्ये काँग्रेसच्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंविरोधात काँग्रेससह शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। पुणे जिल्हा युवा काँग्रेसकडून करण्यात आलं आंदोलन। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी मध्ये आता केसरकरांविरोधात काँग्रेसचं आंदोलन। दीपक केसरकरांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचं आंदोलन। निवडून आल्यानंतर केसरकर मतदारसंघातून गायब असल्याचा आरोप आहे। नाशिकच्या सिन्नरमध्ये इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन। खासदार राजाभाऊ वाजेंच्या पेट्रोल पंपावरती मेलोडी चॉकलेट वाटत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। नंदुरबारच्या शहादामध्ये गॅस दरवाढी विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। आंदोलकांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मासेमारी करणाऱ्या तरुणांचा अंगावर डिझेल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न। येलदरी धरणामध्ये मासेमारीला विरोध केल्यानं तरुणानं टोकाचं पाऊल उचललं। शासनाकडे वेळोवेळी दाद मागूनही दाद दिली जात नसल्याचा आंदोलनकर्त्याचा आरोप आहे। राज्यामध्ये एल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे। एल निनोचा सर्वात जास्त फटका मराठवाड्याला बसणार आहे। वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर कैलास डाकोरे यांची ही माहिती आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गणपतीपुळे, काजीरभाटी, नेवरे या गावामध्ये जोरदार पाऊस। पावसामुळे तारांबळ उडाली आहे, मात्र उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे। परभणीच्या किन्होळा शिवारामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस। अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील सोलार पंप उडून गेल्यामुळे मोठं नुकसान। पिकांना पाणी कसं द्यायचं, शेतकऱ्यांचा सवाल। धुळे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांकडून कपाशीची लागवड। 20 मे नंतर शेतामध्ये असलेल्या विहिरीच्या पाण्यावरती शेतकऱ्यांकडून कपाशीची पेरणी। जून महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेला तरी पाऊस नसल्यानं शेतकऱ्यांचं पीक धोक्यात। धुळ्यातील शिरपूर महावितरण कार्यालयामध्ये शेतकऱ्यांसाठी या वाढीव बिल आणि वारंवार खंडित होणाऱ्या समस्येवरून शेतकरी चांगलेच आक्रमक। हा प्रकार तात्काळ न थांबवल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचाही इशारा। जळगावातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान, मात्र रक्षा खडसे वगळता इतर मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत। एकनाथ खडसे यांची टीका, तर काही नेते विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये व्यस्त असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचाही खडसेंचा। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये तिसऱ्या दिवशीही नाफेड आणि एनसीसीएफची कांदा खरेदीसाठी दांडी आहे। 8 जून पासून थेट बाजार समितीतून कांदा खरेदीसाठीचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश आहेत, मात्र तरी देखील शेतकऱ्यांकडून यावेळेस संताप व्यक्त केला जातोय। सरकारनं गांजा लागवडीची परवानगी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। नाशिकच्या विंचूर येथील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामामध्ये कांदा स्वीकारण्यास नकार देण्यात आलाय। नाफेड खरेदीतील वारीवरून कांदा उत्पादक शेतकरी चांगलेच आक्रमक झालेत, संतप्त झालेत। जाचक अटी शिथिल झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू असल्याचा आरोप आहे। धाराशिवमधील कृषी निविष्ठा वाटपातील घोटाळा प्रकरणामध्ये विभागीय पथकाकडून चौकशी सुरू आहे। 8 तालुक्यातील कृषी निविष्ठा वाटपाचे रेकॉर्ड पथकानं ताब्यात घेतलंय। शेतकऱ्यांना निविष्ठा वाटप केल्याप्रकरणी थेट चौकशी केली जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यातील 9 कृषी केंद्राचे परवाने रद्द, तर 45 केंद्राचे परवाने निलंबित। अनियमितता केल्यानं कृषी विभागाकडून कारवाई। खरीप हंगामादरम्यान खतं तसेच बियाण्यांचा काळा बाजार टाळण्यासाठी कृषी विभागाची भरारी पथकाच्या माध्यमातून धडक मोहीम सुरू आहे। अकोल्याच्या अकोटमध्ये खतासाठी पुन्हा शेतकऱ्यांच्या रांगा। कृषी केंद्रांबाहेर खतासाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्याचं चित्र। अकोटमध्ये युरिया आणि इतर खताचा तुटवडा निर्माण।
इगतपुरी शहरातील मुख्य रस्त्यावरती भर दिवसा 35,000 रुपये लुटले। ग्राहक सेवा केंद्र चालकाची 35,000 रुपयांची रक्कम ही लंपास। चोरी प्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। अज्ञात चोरट्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। जळगावमध्ये पावसाळ्यापूर्वी पाचोरा नगर परिषदेची धडक कारवाई। हनुमानवाडी न्यायालय परिसरातील गटारीवरील अतिक्रमण हटवलं। पाण्याचा निचरा सुरळीत त्यामुळे होणार आहे। बुलढाण्यातील खडकपूर्णा धरणाच्या पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईनला मोठी गळती। लाखो लिटर पाणी वाया। तातडीने दुरुस्ती करण्याची नागरिकांची मागणी आहे। मान्सूनपूर्व पावसानंतर चंद्रपुरात उष्णतेचा पुन्हा एकदा तडाखा। वाढत्या उकाड्यामुळे जनजीवनावरती परिणाम। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। वर्धा जिल्ह्यामध्ये तापमानात वाढ। वाढत्या उकाड्यानं नागरिक हैराण। वर्ध्यामध्ये 43.5 सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जून महिन्यातही उष्णतेचा कहर झाला। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर स्थिर आहे। सांगली महापालिकेचे 37 कर्मचारी एकाच वेळेत निलंबित। कामावरती हजर राहत नसल्याचा ठपका ठेवत महापालिका आयुक्त संगीता महापात्रा यांची कारवाई आहे। सफाई विभाग, पाणीपुरवठा, अग्निशमन दल, बांधकाम आणि सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। रत्नागिरीच्या चिपळूणमधील कामथे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कांचन मदारा यांच्या निलंबनाचा अहवाल आरोग्य संचालकांकडे सादर करण्यात आलाय। डॉक्टर कांचन मदारा यांच्यावरती गर्भपातासाठी आवश्यक असलेले किट देण्यासाठी महिलेकडे लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेली आहे। कल्याणमध्ये क्लस्टर योजनेच्या कामात अडथळ्याची धमकी देत खंडणी उकळलेल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल आहे। ठाकरेंच्या सेनेच्या 2 तर शिंदे सेनेच्या एका महिला कार्यकर्त्यावरती कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। भिवंडीतील प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोयर यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। या कारवाईनंतर पालिका वर्तुळात मोठी खळबळ उडालेली आहे। अनधिकृत बांधकामांवरती कारवाई न करण्यासाठी लाच। ठाण्यामध्ये परप्रांतीय ओला चालकाकडून वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण झाल्यानंतर मनसे ऍक्शन मोडवर आली आहे। परप्रांतीय ओला उबर चालकांना जशास तसं उत्तर देणार मनसे नेते अविनाश जाधवांचा इशारा आहे। रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती अदोगर झाली असती तर ही वेळ आली नसती, अविनाश जाधवांची ही प्रतिक्रिया आहे। नागपुरातील भाजपचे 108 नगरसेवक सहलीला निघालेत। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नगरसेवक सहलीला निघालेत। मुंबई आणि गोव्याची सहल नागपूरचे नगरसेवक करणार आहेत। नेस्को पुणे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग ऍक्शन मोडवरती आलाय। राज्यभरात कोणत्याही पार्टीमध्ये दारूची परवानगी घेतल्यानंतर पोलिसांना पत्र देण्याच्या सूचना आहेत। पोलिसांना पत्र देऊन अवगत करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। गडचिरोलीच्या माडे आमगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक दारूच्या नशेत असल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी कारवाईची मागणी केलेली आहे।